नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य या विषयावरील RRB NTPC व ग्रुप डी ला आलेले प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न पहिला, खालीलपैकी कोण ओडिसी डान्सर नाही? तर याचे योग्य उत्तर आहे बघा, दर्शना झावेरी. कारण दर्शना झावेरी ह्या मणिपुरी डान्सर आहेत, तर कुंकुम मोहंती, चित्रा कृष्णमूर्ती आणि शगुन भूतानी ह्या ओडिसी डान्सर आहेत. त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे दर्शना झावेरी. झावेरी सिस्टर्स ह्या मणिपुरी डान्सर आहेत. त्यानंतर बघा, मयूरभंज छऊ नृत्याचे मूळ कोणत्या राज्यात आहे? तर छऊ हे जे नृत्य आहे, छऊ हे नृत्य पश्चिम बंगाल, ओडिसा आणि झारखंड ह्या राज्यामध्ये केले जाते. तर मयूरभंज छऊ हे जे महत्त्वाचं आहे ते ओडिसामध्ये केलं जातं. त्यानंतर कोलकळी ही कुठची लोककला आहे? बरोबर आहे, कोलकळी ही कुठची लोककला आहे? तर याचं योग्य उत्तर केरळचा जो उत्तर मलबार प्रदेश आहे, केरळचा जो नॉर्थ साईडचा प्रदेश आहे मलबार, तिथली कोलकळी ही लोककला आहे. त्यानंतर गोटीपुआ हा कोणत्या राज्यातील पारंपरिक नृत्य आहे? गोटीपुआ हा कोणत्या राज्यातील पारंपरिक नृत्य आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. त्यानंतर बघा पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणता दक्षिण भारतातील शास्त्रीय नृत्य प्रकार नाही? तर बघा, मोहिनीअट्टम केरळमधील आहे, भरतनाट्यम तामिळनाडूमधील, कथकली केरळमधील, सत्रिय हा आसाममधील असल्यामुळे तो दक्षिण भारतातील नाही. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यातील जाट जतीन हा सर्वात लोकप्रिय लोकनृत्य आहे? जाट जतीन हा बिहार राज्यामधील आहे. त्यानंतर रेंचुगमा, गहतोकिटो आणि चिरमू हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचे आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे बघा, सिक्कीम. त्यानंतर चांगसांग नृत्य चांग जमातीकडून नाक्कनुल्यम सणादरम्यान कोणत्या राज्यात केले जाते? आता हे प्रश्न थोडे अवघड आहेत, पण हे NTPC स्टेज 2 ला आलेले आहेत. तर बघा, चांगसांग नृत्य हे नागालँड राज्यामध्ये केलं जातं. त्यानंतर बघा, पंडित बिरजू महाराज खालीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधित? बघा, शक्यतो पंडित ज्यांच्या आधी लागलेलं असतं ते कथ्थक नृत्याशी संबंधित. कथ्थक कुठे? उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर बघा पुढलं, हिमाचल प्रदेशातील कोणत्या लोकप्रिय नृत्यामध्ये देवी देवतांना श्रद्धांजली म्हणून नृत्य सादरीकरणाचा शेवटी नर्तकांनी यज्ञ केला आहे? बघा, हिमाचल प्रदेश म्हणलं की नटी हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर खालीलपैकी कोणते भारतीय राज्य पायका नृत्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा, पायका नृत्य हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते आंध्र प्रदेशातील लोकप्रिय नृत्य आणि संगीत संयोजन आहे जे काठी नृत्यासारखे? काठी नृत्य जसे असते तसंच एक आंध्रमध्ये एक नृत्य आहे, तर ते कोणत्या प्रकारचं आहे? त्याचं नाव आहे बघा, कोल्लानालू. त्यानंतर राय हे प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? राय हे नृत्य प्रामुख्याने मध्य प्रदेश या राज्यामध्ये केले जाते, त्यामुळे त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. त्यानंतर खालीलपैकी कोणते मध्य प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशातील लोकप्रिय कापणी नृत्य आहे? काय? लोकप्रिय कापणी नृत्य. तर त्याचं योग्य उत्तर आहे जवारा. त्यानंतर हुलीवेशा हे डॅश डॅशच्या किनारी प्रदेशातील लोकप्रिय लोकनृत्य आहे. हुलीवेशा, तर हुलीवेशा म्हटलं की लक्षात ठेवायचं कर्नाटक. त्यानंतर सत्रिया नृत्य प्रकार 15व्या शतकात आसाममध्ये कोणी सुरू केला? हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट. तर सत्रिया हा नृत्य प्रकार महापुरुष श्रीमंत शंकरदेव यांनी सुरू केला. त्यानंतर बघा, घुमर हे पारंपरिक तसेच उत्साही लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर याचे योग्य उत्तर राजस्थान. घुमर सगळ्यांना माहिती. त्यानंतर खालीलपैकी कोणते राजस्थानचे लोकनृत्य आहे? अगेन रिपीट क्वेश्चन आहे, घुमर. नटी कुठले? हिमाचल प्रदेश. गरबा कुठले? गुजरात. आणि भांगडा कुठले? पंजाब. त्यानंतर मोहिनीअट्टम नृत्यशैली खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकप्रिय आहे? बघा, मोहिनीअट्टम आणि कथकली हे केरळ राज्यामधील आहेत. त्यानंतर डॅश डॅश हे भारतीय लोकनृत्य नाही. बघा, लावणी हे लोकनृत्य महाराष्ट्राचं, कालबेलिया हे लोकनृत्य, रौफ हे काश्मीरमधील लोकनृत्य, तर मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य आहे, त्यामुळे ते लोकनृत्य नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, लोकनृत्य प्रकार आणि राज्यांची खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? बघा, लेझिम महाराष्ट्र बरोबर आहे, महारस मणिपूर बरोबर आहे, नटी हिमाचल प्रदेश बरोबर आहे, तर घुमर केरळ ही चुकीचे आहे, कारण घुमर हे राजस्थानचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते हिमाचल प्रदेशचे लोकनृत्य आहे? बघा, लेझिम आपल्या महाराष्ट्राचं, गिद्धा पंजाबचं, तर नटी हे हिमाचल प्रदेशचे लोकनृत्य आहे. त्यानंतर दांडिया हे कोणत्या भारतीय राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? तर दांडिया आहे सर्वांना माहिती गुजरातचं. त्यानंतर खालीलपैकी सर्वात जुनी शास्त्रीय नृत्यशैली कोणती?
भारतातील सर्वात जुनी शास्त्रीय नृत्यशैली ही आहे भरतनाट्यम, जी की तामिळनाडू राज्यामधली आहे. त्यानंतर मीनाटी मिश्रा हा कंटिन्यू येणारा प्रश्न आहे. मीनाटी मिश्रा कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत? तर ते आहेत ओडिसी नृत्याशी. त्यानंतर थिल्लाना ही कोणत्या नृत्य प्रकारातील सादरीकरण शैली आहे? म्हणजे कोणत्या शास्त्रीय नृत्याचा भाग थिल्लाना आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भरतनाट्यम. कथ्थक बघा उत्तर प्रदेश, ओडिसी ओडिसा, भरतनाट्यम तामिळनाडू आणि कुचिपुडी आंध्र प्रदेश. त्यानंतर पुढे भारतीय शास्त्रीय नृत्याचे नाव सांगा ज्यातून भगवान ब्रह्मदेवाने भरत या प्रसिद्ध ऋषींनी प्रकट केले असे मानले जाते, ज्यांनी या पवित्र नृत्यांचे नंतर नाट्यशास्त्र नावाच्या संस्कृत ग्रंथात संहितीकरण केले. तर बघा भरत मुनींनी जे नाट्यशास्त्र ग्रंथ लिहिला होता त्यामध्ये शास्त्रीय नृत्यांचे काय काय नियम असावे हे दिले, तर त्यातून भरतनाट्यम ह्या नृत्याचं वर्णन केलं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता झारखंडचा पारंपरिक सांस्कृतिक वारसा आहे? बघा मगाच सांगितल्याप्रमाणे की छऊ हा पश्चिम बंगाल, ओडिसा आणि झारखंडचे लोकनृत्य आहे, तर हे छऊ. त्यानंतर भरतनाट्यमचा उगम कोणत्या राज्यामध्ये झाला? तामिळनाडू. त्यानंतर खालीलपैकी कोणते नृत्य नाट्य आहे? बरोबर आहे, तर कथकली हे जे नृत्य आहे त्याच्यामध्ये स्टोरी म्हणजे कथा सांगितली जाते. बरोबर आहे का? रामायण, महाभारत अशा वेगवेगळ्या कथा त्यात सांगितल्या जातात, तर ते नृत्य नाट्य आहे कथकली. त्यानंतर बघा कथकली हा भारतीय नृत्याचा एक प्रकार आहे ज्याचा उगम डॅश डॅश राज्यात झाला. बघा कथकलीचा उगम केरळ राज्यात झाला. त्यानंतर कथकली वेगळं आणि कथक वेगळं. कथक कोणत्या राज्यात उगम पावली? कथक हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये उगम पावलं. त्यानंतर पंजाबमधील पीक कापणीच्या हंगामात खालीलपैकी कोणते लोकनृत्य प्रसिद्ध आहे? तर बघा पंजाबमधलं भांगडा हे लोकनृत्य प्रसिद्ध आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते मूलतः एकल नृत्य आहे? बघा मोहिनीअट्टम जे आहे, मोहिनीअट्टम ही एकल नृत्य म्हणजे एकच महिला त्यामध्ये नृत्य करते. मोहिनीअट्टममध्ये ते विष्णूच्या मोहिनी या रूपावर आधारित नृत्य आहे आणि ते केरळचे आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्य आहे? बघा महाराष्ट्र म्हणलं की तमाशा किंवा लेझिम, इथं उत्तर काय असणार? तमाशा. त्यानंतर महाराष्ट्रातील पारंपरिक लोकनृत्याचे नाव ओळखा. अगेन तमाशा. त्यानंतर कोणत्या नृत्यात कलाकार पोटलोई नावाचा दंडगोलाकार स्कर्ट घालतात? बघा पोटलोई नावाचा दंडगोलाकार स्कर्ट हा मणिपुरी नृत्यामध्ये घातला जातो. त्यानंतर मणिपुरी शास्त्रीय नृत्य प्रकारात अनेकदा कोणत्या देवाच्या जीवनातील दृश्य दाखवले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे कृष्ण. कृष्ण देवाच्या जीवनातील अनेक दृश्य मणिपुरी शास्त्रीय नृत्यामध्ये दाखवले जातात. त्यानंतर प्रख्यात नर्तक गुरु राजकुमार सिंहजीत सिंग कोणत्या नृत्य प्रकारशी संबंधित आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा मणिपुरी. त्यानंतर आता शेवटचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते राज्य शास्त्रीय नृत्य प्रकार ओडिशी संबंधित आहे? एकदम सोपं, ओडिसा राज्याशी संबंधित आहे, ओडिसा. त्यानंतर तमाशा हे नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर अगेन महाराष्ट्र. त्यानंतर रिपीट होतात क्वेश्चन त्यामुळे बघायला होतं. तर अशा प्रकारे आपल्या नृत्यावरील काही प्रश्न संपले. धन्यवाद.